नमस्कार. दिनांक 21 मे. कथेचं शीर्षक आहे कन्या येणार आहेत. महाराज आंब्याच्या वाडीत जाऊन बसले. तेथे जेवणाची सोय नसल्याने सेवेकरी परतण्याची घाई करू लागले. तेव्हा महाराज म्हणाले, कन्या येणार आहेत. कोणालाच त्याचा बोध होईना. सेवेकरी पुन्हा पुन्हा घाई करू लागले. तसे महाराज पुन्हा म्हणाले, चोरांपासून रक्षण व्हावे म्हणून 4 भुजंग ठेवले आहेत. मध्यरात्री खरोखरच चोर आले तेव्हा भुजंगांनी त्यांना पळवून लावले. दुसरे दिवशी सूर्योदयालाच कोल्हापूरच्या खाशीबाई व बडोद्याच्या बबईबाई साहेब आल्या. त्यांच्यासाठीच महाराज तेथे थांबले होते. मग त्या दोघींबरोबर ते अक्कलकोटास आले. मुमुक्षूंनी परमात्मा चिंतनाशिवाय अर्धा क्षणही वाया दौडू नये असा नियम आहे. महाराज म्हणजे प्रत्यक्ष परमात्माच. त्यांचा प्रत्येक श्वास, प्रत्येक शब्द परमार्थाचा म्हणजे परम अर्थाचाच असणार हे उघड आहे. त्यामुळेच त्यांची प्रत्येक कृती ही परमार्थपरच असायची. वावगेपणाला तेथे वावच नव्हता. वरकरणी साध्या सोप्या वाटणाऱ्या या लिलेतूनही त्यांनी किती मोठा आशय व्यक्त केला आहे पहा. सूर्योदय, मध्यान्ह आणि सूर्यास्त हे 3 संधी काळ असतात. त्यावेळी दोन्ही नागपुड्यांनी श्वास चालतो. चंद्रनाडी इडा ही डाव्या नागपुडीने व सूर्यनाडी पिंगला ही उजव्या नागपुडीने श्वास घेते. सूर्यनाडी वाटे सौर्य ऊर्जेचा पुरवठा शरीराला होतो, तर चंद्रनाडीने मन, चित्त, बुद्धी यांना अमृतकलेचा पुरवठा होऊन ती अंतःकरणे कार्यक्षम राहतात. संधी काळात चंद्रनाडी आणि सूर्यनाडी अशा दोन्ही नाड्या एकदमच चालतात. म्हणून सूर्योदयाला आलेल्या कोल्हापूरच्या श्रीमंत खाशीबाई आणि बडोद्याच्या सरदार धायबर यांची पत्नी श्रीमंत बबईबाई साहेब या दोन्ही राजस्त्रिया म्हणजे परमार्थाच्या दृष्टिकोनातून इडा, पिंगला या 2 प्राणवाहिनी नाड्यात झाल्या. याच कारणाने त्यांचा उल्लेख महाराजांनी कन्या असा केला. त्यांची भेट महाराजांनी कुठे घेतली तर ती आंब्याच्या वाडीत म्हणजे हृदयस्थानात. इडा, पिंगला वाटे आलेला श्वास प्रथम हृदयस्थानातच येणार. त्यानंतर त्या दोघींसह महाराज अक्कलकोटास गेले. याचा अर्थ त्या श्वासांसह आत्मा सहस्त्राधारात मस्तकात जाऊन समाधी अवस्थेत गेला. मस्तक हेच अक्कलकोट होय. संधी काळात घडणारी ही निर्गुण संध्या महाराज आधीपासून सुचवित होते. परंतु खाण्यापिण्या वाचून इतर विचारच नसणाऱ्या सेवेकऱ्यांना ते काही ध्यानात येत नव्हते. त्यांचे आपले एकच टुमणे, इथे खायला नाही, प्यायला नाही, चला अक्कलकोटात. समाधी सुखाने खाणे इतक्या सहजासहजी कसे मिळेल हे दर्शवण्यासाठीच महाराज येथे मुक्काम ठोकून बसले होते. या निर्गुण संध्येत विषयांचा उपभोगास मुळीच स्थान नसते. विषयांचा उपभोग न मिळणे हीच उपासमार. त्याचीच सर्व इंद्रिय स्वरूप सेवेकऱ्यांना भीती वाटत होती. या भीतीपोटीच सर्व ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये चुळबुळत होती, अस्वस्थ झाली होती. म्हणूनच ती सारी मंडळी आंब्याची वाडी म्हणजे परमार्थ सोडून आपल्या मूळ प्राकृतिक स्वरूपाकडे म्हणजे प्रपंचाकडे परतण्याची घाई करत होते. पण महाराज काही ते ऐकत नव्हते. त्यांनी आणखी एक संकेत दिला व सर्वांना दक्ष राहण्याची सूचना दिली. मध्यरात्री चोर येतील आणि तुम्हाला नागवतील, म्हणून तुमच्या रक्षणासाठी 4 भुजंग ठेवले आहेत, असे ते म्हणाले. हे चोर कोण? तर रसास्वाद, कषाय, लय, आवरण आणि विक्षेप हे चोर होत. याचा विचार याआधी दिनांक एप्रिल 13च्या लिलेत केला आहेच. तथापि त्वरित संदर्भासाठी तळटीप पहावी. हे चोर कर्मेंद्रियांना व ज्ञानेंद्रियांना नागवतील हे जाणून त्यांनी अध्यात्माची आवड, सत्संग, वासना, त्याग आणि प्राणायामाचा राजयोग हे 4 भुजंग इंद्रियांच्या रक्षणासाठी ठेवले. या विघ्नरूप चोरांनी मध्यरात्री म्हणजे अज्ञान अविद्येच्या तामसी अवस्थेत इंद्रियांवर डाका घालताच या 4 भुजंगांनी त्यांना पळवून लावले. उघडच आहे, या भुजंगांपुढे विघ्नांचा टिकाव लागणे शक्यच नसते. सूर्योदयाला इडा, पिंगला सुरू होताच श्री गुरूंनी यात आपल्या कन्या असल्याचा निर्वाळा देत तेव्हा जीवरूप चोळाप्पाने या दोन्ही आपल्याच भेटीसाठी मुद्दाम आल्याचे सांगितले. फक्त त्यालाच या निर्गुण संध्येचे महत्व कळले असा याचा अर्थ होतो. ओम भूर्भुवः स्वाहा करीत पळीने पाणी भुरकत केलेल्या संध्येचे कवायतीपेक्षा ही वेगळी पण महत्वाची संध्या महाराजांनी सर्वांना दाखवली. धन्यवाद.